विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय. काल आपण समसमुच्चयवाद्याचं काय मत आहे याचा विचार केला होता. त्यांच्या सिद्धांतानुसार मोक्षासाठी केवळ ज्ञान हे उपयोगाचं नाही, कर्मसहित ज्ञान असेल तरच मोक्ष मिळणार. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिले होते आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मोक्ष जर पाहिजे असेल तर केवळ ज्ञान उपयोगाचं नाही, कर्म उपासना हा एक पंख, ज्ञान एक पंख, हे दोन्ही जर असेल तरच मोक्ष मिळेल. परंतु त्यांचं ते म्हणणं कसं चुकीचं आहे. आता त्यांचं खंडन करून मोक्ष हा केवळ ज्ञानानेच कसा सिद्ध होतो ही गोष्ट सांगायची. देहाहून आत्मा भिन्न आहे आणि तो पुण्य पाप कर्माने स्वर्ग नरकात जातो असा ज्याचा विश्वास असेल तोच वैदिक कर्मात अधिकारी आहे. बघा, सर्वात पहिलं हे सांगायचं की वैदिक कर्म, वेदाने प्रतिपादन केलेले जे कर्म आहे त्या कर्माचा अधिकारी कोण? की ज्या व्यक्तीचा असा निश्चय आहे की आत्मा हा देहाहून वेगळा आहे, भिन्न आहे, आणि तो आत्मा पुण्य आणि पाप कर्माच्या द्वारे स्वर्गाला जातो. पुण्य असेल तर स्वर्गाला जातो, पाप असेल तर नरकाला जातो, असं ज्याला वाटतं, असा ज्याचा विश्वास असेल तोच वैदिक कर्माचा अधिकारी. कारण तो वैदिक कर्म करतो, शरीर पडल्यानंतर शरीरातून आत्मा निघून पुण्य पापानुसार स्वर्गाला किंवा नरकाला जातो असा त्याचा निश्चय असतो, विश्वास असतो. देहच आत्मा आहे असा ज्याचा निश्चय असेल तो वैदिक कर्मात प्रवृत्तच होणार नाही. बघा, देहच आत्मा आहे हा ज्याचा निश्चय तोही वैदिक कर्माचा अधिकारी नाही. आणि जो जीवनमुक्त आहे, देह आत्मा नाही, आणि देहाहून आत्मा एक वेगळा काही परिच्छिन्न करता भोगता आहे, पुण्य पापचं फल भोगणारा आहे, असंही ज्याला वाटत नाही, माझा सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे हा ज्याचा निश्चय, अर्थात जो जीवनमुक्त ज्ञानी आहे, तोही कर्माचा अधिकारी नाही. ज्याला देहच आत्मा वाटतो तोही कर्माचा अधिकारी नाही. मग कर्माचा अधिकारी कोण? की देहाहून आत्मा भिन्न आहे, तो पुण्य पापाचा करता आहे, पुण्य पापाचं फल जे सुख दुःख स्वर्ग नरक त्याचा भोगता आहे, असा ज्याचा निश्चय तो वैदिक कर्माचा अधिकारी. देहच आत्मा आहे असा ज्याचा निश्चय असेल तो वैदिक कर्मात प्रवृत्तच होणार नाही. कारण देह हाच आत्मा असून तो येथे अग्नीत भस्म होऊन जाणार. मग कर्मफलाचा भोग घेण्यास जाणार कोण? या निश्चयाने देहात्मवाद्याची वैदिक कर्मात प्रवृत्ती नाही, आहे की नाही? कारण जो देहात्मवादी म्हणजे देहालाच आत्मा समजणारा, कारण त्याचा निश्चय आहे की देहच आत्मा आहे, देह मरणारा आहे, मेल्यानंतर स्वर्गाला आणि नरकाला जाणार तरी कोण? कारण देहच आत्मा आहे, म्हणून तोही कर्माचा अधिकारी नाही. म्हणून देहाहून आत्मा भिन्न असून तो पुण्य पाप कर्माचा करता आणि त्याची फले मला होतील असा ज्यास निश्चय आहे तोच वैदिक कर्माचा अधिकारी आहे. म्हणून देहाहून आत्मा भिन्न असून, आत्मा हा कसा आहे, देहाहून वेगळा आहे, आणि पुन्हा तो पुण्य पाप कर्माचा करता आहे, पुण्य पापाचं फल जे सुखदुःख त्याचा भोगता आहे, असा ज्याचा निश्चय असेल तोच वैदिक कर्म करण्याचा अधिकारी. कारण त्याला माहिती आहे या देहाकडून जर आपण कर्म केलीत, पुण्य संपादन केलं, तर हा देह पडल्यानंतर त्या पुण्याच्या बळावर आपण स्वर्गाला जाणार आहोत आणि स्वर्गात गेल्यानंतर दिव्य भोग भोगणार आहोत, असं ज्याला वाटतं तो वैदिक कर्माचा अधिकारी. ब्रह्मज्ञानासही देहाहून भिन्न आत्मज्ञान आहे. खरं देहाहून आत्मा वेगळा आहे, देह आत्मा नाही, ही गोष्ट ब्रह्मज्ञानालाही वाटते, तरी पण तो वैदिक कर्माचा अधिकारी नाही. कारण का? त्याचं चिंतन या ठिकाणी देतात की ब्रह्मज्ञानासही देहाहून भिन्न आत्मज्ञान आहे, परंतु करता भोगता या रूपाने नाही. ज्ञानी जो आहे त्याला माझा आत्मा करता भोगता आहे असं स्वप्नातही वाटत नाही. उलट पाप पुण्य सुख दुःख रहित व असंग ब्रह्मरूप आत्मा आहे असे वेदवाक्याचे त्यास ज्ञान आहे. वेदांत वाक्याचे त्यास ज्ञान आहे की माझा आत्मा जरी देहाहून भिन्न असला पण तो पुण्य पापाचा करता नाही, पुण्य पापाचं फल जे सुखदुःख त्याचा भोगता नाही, म्हणून सुखदुःख रहित पुण्यपाप रहित असंग निर्विकार असा असणारा जे ब्रह्मरूप आत्मा तो मी आहे, असं वेदांत वाक्याचं ज्ञानी पुरुषाला ज्ञान आहे, तसा त्याचा निश्चय आहे. ते कर्माचा हेतू होणार नाही. इतकेच नाही, ते म्हणजे अशा स्वरूपाचं जे ज्ञान आहे,
आत्म्याविषयी आत्मा हा करता नाही, भोगता नाही, असंग आहे, निर्विकार आहे, अशा स्वरूपाचं ज्याला आत्म्याविषयी ज्ञान आहे ते ज्ञान कर्माचा हेतू होणार नाही. इतकेच नाही तर उलट विरोधी आहे. कारण तो त्याचा निश्चय आहे महात्म्याचा, माझा आत्मा करता नाही, भोगता नाही, व्यापक आहे, सर्वत्र आहे, त्याला न स्वर्ग आहे, न नरक आहे, न सुख आहे, न दुःख आहे. मग तो कर्म तरी करील कशासाठी? कारण कर्म करायचं कशासाठी? फल भोगायसाठी. फल भोगताच कोणी नाही आहे आणि कर्म करताही कोणीच नाही आहे. देह मिथ्या आहे, देहाहून आत्मा वेगळा आहे असा त्याचा निश्चय असल्यामुळे ते ज्ञान कर्माच्या विरोधी आहे, कर्म करण्यासाठी साधक नाही. इतकेच नाही तर उलट विरोधी आहे. शिवाय आणखीन काय? कर्ता कर्म फल यांचे भेद ज्ञान कर्मास हेतू आहे. त्या कर्ता कर्म फलाची ज्ञानवानास आत्म्याहून भिन्न प्रतीती होत नाही, सर्व आत्मरूपच प्रतीती होते. बघा आणखीन काय सांगतात की ज्याचा निश्चय आहे की कर्ता वेगळा, कर्म वेगळं आणि कर्ता हा फलाचा भोगता आहे, असं कर्ता कर्म फल भिन्न भिन्न आहे असं ज्यास वाटतं, म्हणजे हा भेद निश्चय ज्याच्या ठिकाणी आहे तर तो भेद निश्चयच कर्म करण्याला लावतो. शिवाय कर्ता कर्म फल यांचे भेद ज्ञान कर्मास हेतू आहे. कर्माला कारण काय आहे? कर्ता वेगळा, कर्म वेगळं, फल वेगळं असं भिन्नतेचं ज्ञान ज्याला आहे ते ज्ञान कर्माला कारण आहे. परंतु ज्ञानी जो महात्मा आहे त्याला कर्ता कर्म फल हे आपल्याहून भिन्न रूपाने प्रतीतीलाच येत नाही. कारण त्याचा निश्चय आहे की समस्त अनात्म पदार्थ मिथ्या आहेत. कर्तृत्वपणा आणि भोक्तृत्वपणा, कर्म कर्माचं फल हे सारं मिथ्या आहे. साऱ्याचं अधिष्ठान माझा आत्माच आहे. नवे नवे आत्मा असणारा मीच सर्व ठिकाणी व्यापून राहिलो आहे, सर्व रूपाने मीच आहे, माझ्याहून भिन्न काहीच नाही असं अभेद रूपाने ज्ञानाला ज्ञान असल्यामुळे तोही कर्माचा अधिकारी नाही किंवा कर्म करू शकत नाही. त्या कर्ता कर्म फलाची ज्ञानवानास आत्म्याहून भिन्न प्रतीती होत नाही, सर्व आत्मरूपच प्रतीती होते. म्हणूनच ज्ञानवानाकडून कर्तृत्व बुद्धीने कर्म होत नाही. कदाचित ज्ञानी कर्म करताना दिसत असेल, कर्म करीत असेल, पण या कर्माचा मी करता आहे, या कर्माचं फल मला पाहिजे आहे असं मात्र त्याला वाटत नाही. सहज लीलेने किंवा प्रारब्ध बलाने त्याच्याकडून कर्म घडत असतं. भगवान भाष्यकारांनी म्हणजे आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी अनेक प्रकाराने ज्ञानवानास कर्माचा असंभव प्रतिपादन केला आहे की ज्ञानी हा कर्माचा अधिकारी नाही, त्याच्याकडून कर्म होत नाही, झाले तरी ते बाधित अनुवृत्तीने होतात, त्या कर्माचं फल त्या ज्ञानाला मिळत नाही असं अनेक रीतीने भाष्यकारांनी आपल्या ब्रह्मसूत्राच्या व्याख्यानात सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानवान कर्म करीत नाही. आता समसमुच्चयाचा असंभव प्रतिपादन करतो. एकंदरीत आतापर्यंतच्या चिंतनावरून ही गोष्ट ठरली की कर्माचा अधिकारी कोण आणि ज्ञानी जो आहे तो कर्माचा अधिकारी कसा नाही, ही गोष्ट आतापर्यंत सांगितली. आता समसमुच्चयवाद्याने ज्या युक्ती दिल्या होत्या त्याचं क्रमाने खंडन करायचं आहे. आता समसमुच्चयाचा असंभव प्रतिपादन करतो. कर्माचे फल अनित्य, संसार आणि ज्ञानाचे फल नित्य मोक्ष. बघा कर्माचं फल वेगळं, ज्ञानाचं फल वेगळं. कर्माचं फल आहे संसार, कारण कर्म केलं तर त्या कर्मापासून काय मिळणार? स्वर्गाची प्राप्ती होणार किंवा नरकाची प्राप्ती होणार. स्वर्ग नरकाची प्राप्ती, तिथे भोग भोगण्यासाठी जन्म, जन्म आला म्हणजे मरण, अर्थात संसार. कर्माचं फल आहे संसार आणि ज्ञानाचं फल आहे नित्य असणारा असा मोक्ष. मग ज्ञानाचं फल वेगळं, कर्माचं फल वेगळं. ज्ञान व कर्म या दोहोंच्या फलात विरोध आहे आणि म्हणून ज्ञान कर्माचा समसमुच्चय घडणार नाही. दोघाच्या फलामध्ये जर काही साम्यता असती तर ज्ञान आणि कर्माचा समसमुच्चय घडला असता. शिवाय आत्म्याचे ठिकाणी जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. दुसरी गोष्ट, कर्म करण्याला अजून काय सामग्री असावी लागते तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जात्याधिकांचा अध्यास. म्हणजे मी ब्राह्मण आहे, मी म्हणजे आत्मा, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी गृहस्थ आहे, मी वानप्रस्थ आहे, अशा प्रकारचा जात्याधिकाचा आश्रमाधिकाचा जर अहंकार अध्यास आत्म्याच्या ठिकाणी असेल तर कर्म घडतं, कारण तो अध्यास कर्माला कारण आहे. पण ज्ञानाच्या ठिकाणी तो अध्यास नाहीच, भ्रम नाहीच आहे. कारण ज्ञानाला माहिती आहे की जाती वगैरे हे जे धर्म आहे हे शरीराचे आहे आणि मी मात्र या शरीराहून भिन्न आहे आणि म्हणून ज्ञानी हा कर्माचा अधिकारी नाही.
शिवाय आत्म्याच्या ठिकाणी जात्या ठिकाणचा अध्यास कर्मास हेतू आहे. कारण जाती, आश्रम, अवस्था यांना योग्य असे भिन्न भिन्न कर्म वेदाने सांगितले आहे. आता यावर शिष्य शंका करतो. शिष्य म्हणतो, महाराज, आताच आपण सांगितले की वर देहाहून भिन्न आत्मज्ञान कर्माचे हेतू आहे. ज्याला देहाहून भिन्न आत्मा आहे असं वाटतं तो कर्माचा अधिकारी आहे, कारण ते भिन्नतेचं ज्ञान कर्माला कारण आहे. आणि आता सांगता की जाती, आश्रम, अवस्था यांचे आत्मस्वरूपाचे ठिकाणी असलेले ज्ञान कर्मास हेतू आहे. आणि आता लगेच सांगायला लागले की जाती, आश्रम, अवस्था यांचं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे, म्हणजे आत्मा जो असणारा मी अमुक जातीचा आहे, मी ब्राह्मण आहे की नाही, मी गृहस्थ, मी ब्रह्मचारी, मी संन्यासी किंवा वेगवेगळ्या प्रकारची अवस्था आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेले ज्ञान कर्मास हेतू आहे. जात्याचे धर्म स्थूल देहाचे आहेत आणि देहाहून भिन्न आत्म्याचं ज्ञान असेल तरच तो कर्माचा अधिकारी असं तुम्ही वर सांगितलं. आणि आता लगेच सांगायला लागले की ज्याला आत्म्याच्या ठिकाणी देहाधिकाचा अध्यास आहे, जात्याधिकाचा अध्यास आहे, तो कर्माचा अधिकारी. अर्थात तुमच्या बोलण्यामध्ये पूर्वोत्तर विरोध येत आहे, असा प्रश्न शिष्य श्रीगुरूला करतो. जात्याचे धर्म स्थूल देहाचे आहेत, म्हणून जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी. जाती इत्यादिकाची प्रतीती म्हणजे काय? देहच आत्मा वाटणं असं आहे. आणि ज्याला देहच आत्मा वाटतो तो तर कर्माचा अधिकारी नाही असं तुम्ही वर सांगितलं म्हणे. म्हणजे देहाचे ठिकाणी आत्मबुद्धी तर कर्मास हेतू नाही असे मागे सांगितले आहे. त्याचे समाधान काय? उत्तर देतात श्री गुरु, अरे बाबा, तुझी शंका बरोबर आहे, परंतु समाधान असे की देहाहून भिन्न आत्मा असल्याचे शास्त्र श्रवणाने परोक्ष ज्ञान आहे. बघा, देहाहून भिन्न आत्मा आहे असं ज्ञान असावं लागतं, पण ते ज्ञान कसं असलं पाहिजे? परोक्ष ज्ञान, शास्त्राच्या चिंतनाने, शास्त्राच्या श्रवणाने झालेलं ज्ञान. देहाहून भिन्न आत्मा असल्याचे शास्त्र श्रवणाने परोक्ष ज्ञान आहे. आणि देहादिकांचे ठिकाणी आत्मज्ञान हे प्रत्यक्ष आहे. एक प्रत्यक्ष आहे आणि एक परोक्ष आहे. आणि परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध नसतो. उदाहरण देणार आहे खाली. म्हणून कर्मामध्ये प्रवृत्ती होण्यास हरकत नाही. म्हणून जरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जात्याधिकाचा अध्यास असला तरी ते अपरोक्ष ज्ञान आहे. आणि देहाहून आत्मा भिन्न हे शास्त्र श्रवणाने परोक्ष ज्ञान आहे. आणि म्हणून कर्मामध्ये प्रवृत्ती होण्याला कोणतीही अडचण येत नाही. परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध नसतो. म्हणून कर्मामध्ये प्रवृत्ती होण्यास हरकत नाही. जसे शास्त्र श्रवणाने मूर्तीच्या ठिकाणी ईश्वर ज्ञान परोक्ष आहे, परोक्ष ज्ञानाचा आणि अपरोक्ष ज्ञानाचा कसा विरोध नाही, ही गोष्ट उदाहरण देऊन शास्त्रकार समजावून सांगतात. की म्हणे समोर मूर्ती आहे, शास्त्र काय सांगतं की ही जी मूर्ती आहे म्हणजे ईश्वर आहे, चतुर्भुज मूर्ती आहे असं सांगतं. आणि प्रत्यक्ष प्रमाणाने, नेत्रादी प्रमाणाने जर पाहिलं तर समोरची असणारी मूर्ती ही पाषाण आहे. म्हणजे मूर्तीविषयी पाषाणत्वाचं ज्ञान अपरोक्ष ज्ञान, आणि मूर्तीविषयी ईश्वराचं ज्ञान, मूर्ती हेच ईश्वर आहे हे ज्ञान शास्त्र श्रवणाने परोक्ष ज्ञान. एकाच व्यक्तीला एकाच वस्तूविषयी एकाच काले परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान असू शकतात, कारण परोक्ष ज्ञानाचा आणि अपरोक्ष ज्ञानाचा विरोध नाही. जसे शास्त्र श्रवणाने मूर्तीच्या ठिकाणी ईश्वर ज्ञान परोक्ष आणि पाषाण बुद्धी अपरोक्ष आहे, त्या दोन ज्ञानाचा परस्पर विरोध नाही. म्हणून दोन्ही ज्ञाने एके ठिकाणी राहून उपासना होते, है की नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने पाषाणत्व बुद्धी असली तरी सुद्धा उपासना घडते, कारण प्रत्यक्ष बुद्धी बरोबरच शास्त्र श्रवणाने परोक्ष बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी आहे, म्हणून उपासना घडते. याचे उलट रज्जूचे ठिकाणी सर्पाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. रज्जूवर सर्प भासतो, सर्पाचं ज्ञान भलं ते भ्रमात्मक का असत नाही, परंतु सर्पाचं ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आहे. याचे उलट रज्जूचे ठिकाणी सर्पाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. आणि नंतर जर रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान झाले, बॅट्रिक लावली, ही रज्जूच आहे सर्प नाही असा ज्यावेळेस निश्चय होतो, त्यावेळेस नंतर जर रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान झाले तर सर्पाचे प्रत्यक्ष ज्ञान नष्ट होते. यावरून हा नियम सिद्ध होतो की काय? अपरोक्ष भ्रांतीचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध आहे, परोक्ष ज्ञानाशी नाही. भ्रम जर अपरोक्ष असेल तर अपरोक्ष ज्ञानाने तो निवृत्त होतो,
अधिष्ठानाचं अपरोक्ष ज्ञान झालं तर अध्यासाविषयी असणारा जे अपरोक्ष भ्रम आहे तो राहत नाही. म्हणून हा नियम करता येणं शक्य झालं की अपरोक्ष भ्रमाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध आहे, परोक्ष ज्ञानाशी विरोध नाही. म्हणून देहाहून भिन्न आत्म्याचे परोक्ष ज्ञान आणि देहाचे ठिकाणी जात्याधिकांचे अपरोक्ष ज्ञान एकाच घडणे शक्य आहे. म्हणून देहाहून भिन्न असणारा जो आत्मा देहाहून भिन्न आत्मा आहे असं शास्त्र श्रवणाने परोक्ष ज्ञान आणि देहाच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणाने जात्याधिकाचं ज्ञान अपरोक्ष ज्ञान असू शकतं. आणि देहाच्या ठिकाणी जात्याधिकांचे अपरोक्ष ज्ञान एकाच घडणे शक्य आहे. ती दोन्ही ज्ञाने कर्माचा हेतू आहे की नाही. कारण देहच केवळ आत्मा एवढंच जर ज्ञान असेल तर ते ज्ञान कर्माला कारण नाही, वर सांगितलं आहे. आणि देहाहून आत्मा बिलकुल भिन्न आहे, देहाचा आणि आत्म्याचा काहीच संबंध नाही. सच्चिदानंद घन मी आत्मा आहे असा ज्याचा निश्चय आहे ते ज्ञानही कर्माला कारण नाही. कर्माला कारण कोण की देहाहून आत्मा भिन्न आहे असं ज्ञान परोक्ष असलं पाहिजे आणि देहाच्या ठिकाणी जाती आश्रम इत्यादिकाचा अध्यास असला पाहिजे. असं ज्ञान असेल तरच कर्म घडू शकतं, ते ज्ञानच कर्माला कारण आहे. ती दोन्ही ज्ञाने कर्माचा हेतू आहे. देहाहून आत्मा भिन्न असून तो कर्ता आहे असे ज्ञान कर्माचा हेतू आहे. देहाहून आत्मा वेगळा आहे, तो कर्ता आहे, कर्ता असून तो भोक्ता आहे असं ज्ञान कर्माचा हेतू आहे. परंतु ब्रह्मवेत्यास ब्रह्मज्ञानी पुरुषास कर्तृत्व भांती नाही, मी कर्ता आहे असा त्याला भ्रम कधी होत नाही. म्हणून त्यास कर्माचा अधिकारच नाही. कारण देहाच्या ठिकाणी अपरोक्ष आत्मबुद्धी असते. देहाच्या ठिकाणी मी देह आहे, मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे अशी आत्मबुद्धी असते देहाच्या ठिकाणी, म्हणजे अपरोक्ष ज्ञान आहे. भलं ते भ्रमात्मक असू द्या, पण देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी आहे ती अपरोक्ष ज्ञान. कारण देहाच्या ठिकाणी अपरोक्ष आत्मबुद्धी असती तर ज्ञात्याचे देहाचे धर्म जाती अवस्थाधिकांची प्रतीती झाली असती. ती देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी तर ज्ञात्यास नाही. बघा, कर्माचा जो अधिकारी आहे त्याला मात्र देहाच्या ठिकाणी आत्मत्वाची अपरोक्ष बुद्धी असणं गरजेचं आहे. पण जो ज्ञानी आहे त्याला मात्र काय असतं पहा, परंतु ब्रह्मवेत्यास कर्तृत्व भ्रांती नाही, म्हणून त्यास कर्माचा अधिकारच नाही. कारण देहाच्या ठिकाणी अपरोक्ष आत्मबुद्धी असेल तर ज्ञात्यास देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी असणारे धर्म कोण जाती अवस्थाधिकांची प्रतीती झाली असती. पण देहाच्या ठिकाणी जाती आश्रम हे सारे धर्म असून सुद्धा ते धर्म आत्म्याच्या ठिकाणी आहे असं ज्ञानी पुरुषाला केव्हाही वाटत नाही. वाटलं तरी ते देहाचे धर्म आहेत, माझे नाही असा ज्ञानाचा निश्चय असतो. अवस्थाधिकांची प्रतीत झाली असती, ती देहाचे ठिकाणी आत्मबुद्धी तर ज्ञात्यास नाही. उलट ब्रह्म क्षत्रादी भेद रहित म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादी भेद रहित असंग, कोणत्याही प्रकारचा संग ज्याला नाही असा असंग ब्रह्मरूपाने आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान त्यास आहे. त्यास म्हणजे ज्ञानी पुरुषास आहे. जाती आश्रम अवस्थेची भ्रांती ज्ञात्यास नाही, म्हणूनच त्यास कर्माधिकार नाही. अर्थात एकंदरीत काय चिंतन झालं की ज्याला जाती अवस्था इत्यादिकांची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीती आहे आणि देहाहून आत्मा भिन्न आहे असं परोक्ष ज्ञान आहे, तोच कर्माचा अधिकारी आहे. ज्ञानी पुरुष कर्माचा अधिकारी नाही. ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचाही अधिकार नाही. एवढंच नाही तर जो ज्ञानी पुरुष आहे त्याला जसा कर्माचा अधिकार नाही तसा उपासनेचा सुद्धा अधिकार नाही. याच रीतीने त्यास उपासनेचा अधिकार नाही. कारण मी उपासक आहे आणि देव उपास्य आहे या बुद्धीने उपासना होते. उपासकाकडून उपासना जी घडते ती उपासना घडण्यासाठी कारण काय की स्वतःविषयी उपासक मी आहे असं ज्ञान असलं पाहिजे. आणि उपासक असणारा मी माझ्याकडून अमक्या देवाची उपासना घडते म्हणून अमकं उपास्य दैवत आहे अशी भेदबुद्धी ज्याच्या ठिकाणी असेल तोच उपासना करतो. कारण मी उपासक आहे आणि देव उपास्य आहे या बुद्धीने उपासना होते. पण विद्वानास तो उपास्य उपासक भाव प्रतीत होत नाही. कारण माझा आणि ईश्वराचा देहादी संघात स्वप्नाप्रमाणे कल्पित असून माझा आणि ईश्वराचा देहादी संघात म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी जो देहादी संघात असेल
किंवा माझ्या ठिकाणी प्रतीत होणारा जो देहाधिकाचा समुदाय आहे हा सारा स्वप्नाप्रमाणे कल्पित असून अधिष्ठान चैतन्य एकच आहे असा विद्वानाचा निश्चय आहे आणि म्हणून ज्ञानाचा उपासनेशी विरोध आहे. ज्ञान असेल तर उपासना घडू शकत नाही, कारण उपासना घडण्यासाठी ज्या पद्धतीचं ज्ञान असावं लागतं ते ज्ञान ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नाही. उलट ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असंग रूपाने आत्म्याचं ज्ञान आहे. अधिष्ठान चैतन्य मी आहे, माझा आत्मस्वरूप असंग आहे, त्यावर भासणारा हा सारा प्रपंच कल्पित आहे असा निश्चय असल्यामुळे ज्ञानी हा उपासनेचा अधिकारी नाही. ज्ञानाचा जो निश्चय आहे तो उपासनेच्या विरोधी आहे. आता मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांत विरुद्ध आहे. समसमुच्चयवाद्याने दृष्टांत दिला होता की पक्षी जो आकाशात उडतो त्याला दोन पंखांची आवश्यकता आहे. एक तर ज्ञानरूप दोन पंख असले पाहिजे, एका पंखाने त्याला उडता येत नाही. त्याप्रमाणे मोक्षला सुद्धा जर मोक्ष पाहिजे असेल तर त्याला सुद्धा दोन पंख असले पाहिजे, एक ज्ञानरूपी पंख आणि एक कर्म उपासना रूपी पंख. असे दोन पंख असेल तरच मोक्षला मोक्ष मिळेल असं जो समसमुच्चयवादी म्हटला होता त्याने तो दिलेला दृष्टांत कसा विरुद्ध आहे हे समजावून सांगायचं. आता मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांत विरुद्ध आहे, कारण पक्षाचे दोन्ही पंख एककाली पक्षाचे ठिकाणी एककाली पक्षाच्या ठिकाणी राहतात, कारण त्या दोन पंखात परस्पर विरोध नाही. पण कर्म आणि ज्ञान हे दोन पंख मानले तर त्या दोन पंखाचा म्हणजे ज्ञानाचा कर्म उपासनेशी विरोध आहे हे आता सिद्ध केले आहे. बघा, कर्म आणि ज्ञान हे दोन पंख जर मानले तर त्या दोन पंखाचा परस्परात विरोध आहे. हे आत्ताच वर सांगितलं. कसा विरोध आहे? ज्ञानाचं फल वेगळं, कर्माचं फल वेगळं. ज्ञानी पुरुषाचा निश्चय वेगळा आणि कर्म करता जो आहे त्याचा निश्चय वेगळा. अर्थात कर्म घडण्यासाठी लागणारा निश्चय वेगळा म्हणजे कर्माचा अधिकारी वेगळा आणि ज्ञानी पुरुषाचा किंवा मुमुक्षूचा जो निश्चय आहे तो वेगळा. ज्ञानाचा अधिकारी वेगळा, कर्माचा अधिकारी वेगळा. दोघांचं फल वेगळं आहे, वेगवेगळं आहे आणि म्हणून दोघांचा विरोध आहे. म्हणजे ज्ञानाचा आणि कर्मोपासनेचा विरोध आहे. पंखाचा म्हणजे ज्ञानाचा कर्मोपासनेशी विरोध आहे हे आताच सिद्ध केले आहे. म्हणून ज्ञानकाली ज्ञानाबरोबर कर्म राहणे शक्य नाही ही गोष्ट सिद्ध होते, कारण दोन्ही विरुद्ध आहे. तसाच सेतू ज्ञानाचा दृष्टांतही विरुद्ध आहे, कारण ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होते त्यास दृष्टफल म्हणतात. बघा, फलामध्ये दोन प्रकार, एक दृष्टफल एक अदृष्टफल. माहिती नाही, प्रत्यक्ष प्रतीत होणारं जे फल असतं कोणत्याही कर्माचं त्याला म्हणायचं दृष्टफल, आणि जे फल प्रत्यक्ष दिसत नाही केवळ शास्त्रैक गम्य आहे त्याला म्हणायचं अदृष्टफल, म्हणजे न दिसणारं. तसाच हेतू ज्ञानाचा दृष्टांत विरुद्ध आहे, कारण ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होते त्यास दृष्टफल म्हणतात. जसे भोजनाचे तृप्तीफल दृष्ट आहे म्हणजे प्रत्यक्ष आहे, ज्याचे फल प्रत्यक्ष नसते त्यास अदृष्ट फल म्हणतात. जसे पुण्य पापादी सेतू दर्शनाचे फल अदृष्ट आहे की नाही. सेतूचं दर्शन केलं तर साऱ्या पापाचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते. हे जे सेतू दर्शनाचं फल आहे ते फल दृष्ट नाही आहे, प्रत्यक्ष दिसत नाही आहे, अदृष्ट आहे, शास्त्रैक गम्य आहे. जसे पुण्य पापादी सेतू दर्शनाचे फल अदृष्ट आहे. ज्याचे फल अदृष्ट असते त्यास शास्त्राने जितके साहित्य सांगितले असेल तितक्या साहित्याने युक्त ते कर्मफलास कारण होते. हा नियम आहे. शास्त्राने अदृष्ट फल उत्पन्न होण्यासाठी जेवढं साहित्य सांगितलं आहे, जी सामुग्री सांगितली आहे ती सारी सामुग्री असेल तरच ते अदृष्ट फल उत्पन्न होतं. ज्याचे फल अदृष्ट असते म्हणजे ज्या कर्माचं किंवा ज्या घटनेचं फल अदृष्ट असते त्या शास्त्राने जितके साहित्य म्हणजे जेवढी सामुग्री सांगितली असेल तितक्या साहित्याने युक्त ते कर्म फलास कारण होते. कारण फल अदृष्ट आहे, केवळ कर्म कारण होत नाही. म्हणून श्रद्धा नियमादी सहित सेतूचे दर्शन पाप नाशरूप फलाचा हेतू आहे. अर्थात पापाचा नाश
जर व्हायचं असेल तर त्यासाठी सेतूचं दर्शन आवश्यक आहे. परंतु नुसतं सेतूचं दर्शन आवश्यक नाही, तर श्रद्धा, विश्वास, गमनरूपी कर्म आणि सेतूचं दर्शन असेल तरच पापाचा नाश होतो आणि पुण्याचा उदय होतो. कारण ते फल अदृष्ट आहे. पाप नाश रूप फलाचा हेतू आहे केवळ सेतू दर्शन नाही. आणि ब्रह्मज्ञानाचे फल जो मोक्ष तो दृष्ट आहे. जसं भोजनाचं फल तृप्ती दृष्ट आहे की नाही. मग अमुक खाल्लं तमुक खाल्लं तरच तृप्ती होईल असा नियम करता येत नाही. कारण ते फल दृष्ट आहे, प्रत्यक्ष प्रमाणाने दिसणार आहे जे खाल्ल्याने तृप्ती होते आहे की नाही. मग जर चपाती असेल तरच तृप्ती होईल, तरच भोजन होऊन तृप्ती होईल असा नियम करता येत नाही. जे खाद्यपदार्थ आहे काही जरी खाल्ले तरी तृप्ती होणारच आहे. त्यासाठी अमुकच सामुग्री पाहिजे असा नियम करता येत नाही. अदृष्ट फलासाठी मात्र जेवढी सामुग्री सांगितलेली आहे ती सारी सामुग्री असेल तरच अदृष्ट फलाची उत्पत्ती होते. आणि ब्रह्मज्ञान जसं भोजनाचं फल तृप्ती आहे तसं ब्रह्मज्ञानाचं फल जो मोक्ष तो सुद्धा दृष्ट फल आहे. भोजनाचं फल तृप्ती जशी दृष्ट फल आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचे फल जो मोक्ष तो दृष्ट आहे. म्हणून ब्रह्मज्ञान मोक्ष फलोत्पत्तीविषयी कर्मोपासनेची अपेक्षा करीत नाही. ब्रह्मज्ञानाच्या द्वारा मोक्ष प्राप्त होतो, पण ब्रह्मज्ञान मोक्ष प्राप्त करून देतं. मोक्षासाठी ब्रह्मज्ञान कारण आहे, पण केवळ ब्रह्मज्ञानानेच मोक्ष होतो. ब्रह्मज्ञान असं म्हणत नाही की मी मोक्ष तेव्हा उत्पन्न करील जर मला कर्म उपासनेची सहाय्यता असेल तर, असं ब्रह्मज्ञान केव्हाही म्हणत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान मोक्ष फलोत्पत्तीविषयी कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही. ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते, ब्रह्मविद्येचं फल जसं स्वर्गफल अदृष्ट आहे, विशेष लोकाची प्राप्ती अदृष्ट फल आहे, तसं ब्रह्मविद्येचं फल जर अदृष्ट असतं तर शास्त्राने तसे सांगितले असते. मग मात्र जी सामुग्री सांगितली आहे ती सारी सामुग्री करावी लागली असते. पण शास्त्र तसे सांगत नाही. कर्म उपासनेपासूनच लोकविशेष फल शास्त्र सांगते. कर्म उपासना केली तर विशेष लोकाची प्राप्तिरूपी फल होते असं शास्त्र सांगतं. पण कर्म उपासनेपासूनच लोकविशेष फल शास्त्र सांगते. सेतू दर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलोत्पत्तीकरिता कर्म उपासनेची अपेक्षा करील तर ब्रह्मविद्येचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट रूप होईल. पण तसे नाही. बघा आता किती सुंदर विषय या ठिकाणी सांगतात की सेतू दर्शनाचं फल काय आहे? पापाचा नाश, पुण्याची उत्पत्ती, पण अदृष्ट फल आहे. तसं जर ब्रह्मविद्येचं फल असणारा जो मोक्ष सेतू दर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलोत्पत्तीकरिता कर्म उपासनेची अपेक्षा करेल, म्हणजे कर्म उपासनेची सहाय्यता जर ब्रह्मविद्येला लागली तर ब्रह्मविद्येचे फल जो मोक्ष तोही काय ठरेल? मग स्वर्ग लोकाप्रमाणे लोक विशेष ठरेल, अदृष्ट रूप ठरेल, अदृष्ट रूप होईल. पण तसे नाही. मोक्ष तर नित्य प्राप्त आहे. मोक्ष काही प्राप्त करून घ्यायचा नाही आहे, तो नित्य प्राप्त आहे. आणि भ्रांतीने बंध प्रतीत होतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध कालत्रयी झाला नाही. तो जो प्रतीतीला येतो तो भ्रमाने प्रतीतीला येतो. मोक्ष तर नित्य प्राप्त आहे आणि भ्रांतीने बंध प्रतीत होतो. त्या भ्रांतीची निवृत्ती हे ब्रह्मविद्येचे फल आहे. ब्रह्मविद्या काय मोक्ष प्राप्त करून देत नाही, फक्त काय करते? जो भ्रम आहे तो भ्रम निवृत्त करते. मोक्ष तर नित्य प्राप्तच आहे. ब्रह्मविद्येचे फल आहे ते आम्हास प्रत्यक्ष आहे. जशी रज्जू ज्ञानाने सर्प भ्रांतीची निवृत्ती सर्वांना प्रत्यक्ष आहे. रज्जूचं ज्ञान झालं, सर्पाची निवृत्ती होते, सर्वांच्या अनुभवाची गोष्ट आहे. तशी अधिष्ठान ज्ञानाने भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष म्हणजे दृष्ट फल आहे. कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालं, रज्जूचं ज्ञान झालं, सर्पाची निवृत्ती होते. तसं समस्त असणारा हा जो बंध आहे, या समस्त बंधाचा अधिष्ठान जो आत्मा आहे, त्या आत्म्याचं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर समस्त भ्रांतीची निवृत्ती होते. तशी अधिष्ठान ज्ञानाने भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष म्हणजे दृष्टफल आहे. दृष्टफलाची उत्पत्ती जितक्या सामुग्रीने प्रत्यक्ष प्रतीत होते तीच सामुग्री दृष्टफलाचा हेतू आहे. कारण प्रत्यक्ष फल आहे, प्रत्यक्ष फल जेवढ्या सामुग्रीने उत्पन्न होतं तेवढीच सामुग्री त्या दृष्टफलासाठी उपयोगाची असते. उदाहरण देतात, जसे तुरी वेम तंतू
तुरी म्हणजे कपडा बनविण्यासाठी लागणारं साहित्य धोटा, वेम म्हणजे कोष्ट्याचा माग वगैरे चरखा वगैरे काय जे असतील कपडा बनविण्याचे साहित्य. जसे तुरी, वेम, तंतू इत्यादी सामुग्रीपासून पटाची उत्पत्ती प्रत्यक्ष आहे. म्हणून तुरी, तंतू, वेम हे पटाचे हेतू आहेत. आणि केवळ भोजनाने तृप्तिरूप फल प्रत्यक्ष होते, म्हणून केवळ भोजन तृप्तीचा हेतू आहे. तसे केवळ अधिष्ठान ज्ञानानेच भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष प्रतीत होते. अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर भ्रांतीची निवृत्ती होते. हे प्रत्यक्ष फल आहे, प्रत्यक्ष प्रतीतीला येत आहे. उदाहरण आहे, रज्जूचं ज्ञान झालं सर्पाची निवृत्ती होते, शुक्तीचं ज्ञान झालं रजताची निवृत्ती होते. तसे केवळ अधिष्ठान ज्ञानानेच भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष प्रतीत होते. ते ज्ञान भ्रांती निवृत्तीकरिता कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही. ज्ञान झालं की भ्रांती निवृत्त करण्यासाठी ते ज्ञान असं म्हणत नाही, हे मला कर्म उपासनेची सोबत नाही आहे म्हणून मी भ्रांतीची निवृत्ती करणार नाही, असं ते ज्ञान कर्म उपासनेची अपेक्षा धरीत नाही. ते ज्ञान भ्रांती निवृत्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही. आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष, तोही स्वर्गाप्रमाणे लोक विशेष अंगीकार करावा तर वेद वाक्याशी विरोध येईल. कारण वेदाने ज्ञानाचं फल जो मोक्ष आहे ते दृष्ट फल सांगितलेलं आहे, अदृष्ट फल किंवा लोक विशेष सांगितलेलं नाही. स्पष्टीकरण करतात, ज्ञानाचं फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोक विशेष अंगीकार करावा तर वेद वाक्याशी विरोध येईल. कारण ज्ञानवानाचे प्राण कोणत्याही लोकास जात नाही असे वेदाने सांगितले आहे. ज्ञानवानाचे जे प्राण आहे ते या ठिकाणीच लीन होतात. इह काय प्रलीयन्ते असं म्हटलेलं आहे. न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याच्या प्राणाचं उत्क्रमण होत नाही असं शास्त्र सांगतं. ज्ञानवानाचे प्राण कोणत्याही लोकात जात नाही असे वेदाने सांगितले आहे. शिवाय स्वर्गाप्रमाणे मोक्षास अनित्यत्व येईल. जसं कर्माने प्राप्त होणारा स्वर्ग लोक विशेष आहे, तो जसा अनित्य आहे, त्याप्रमाणे मोक्षही जर कर्माने प्राप्त होऊ लागला आणि लोक विशेष जर मोक्ष असला तर जसा स्वर्ग अनित्य आहे तसा मोक्षही अनित्य ठरेल. पण तसं नाही आहे. शिवाय स्वर्गाप्रमाणे मोक्षास अनित्यत्व येईल. ज्याच्या मतात लोक विशेष मोक्ष अंगीकारतात, ज्या दार्शनिकाच्या मतामध्ये मोक्ष प्राप्त होणं म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा वैकुंठादी लोक प्राप्त होणं असं ज्यांचं मत आहे, त्यांनाही केवळ ज्ञानापासूनच मोक्ष लोक प्राप्तीचा अंगीकार केला पाहिजे. त्यांनी सुद्धा मोक्षासाठी केवळ ज्ञानच कारण मानलं पाहिजे. कारण ज्या फलाचे जे कारण शास्त्राने सांगितले असेल तेच कारण त्या फलास मानले पाहिजे, आहे की नाही. जसं तृप्तीसाठी भोजन कारण आहे, प्रत्यक्ष आहे, तसं जे फल उत्पन्न होण्यासाठी शास्त्राने जी जी सामुग्री सांगितली आहे त्या सामुग्रीनेच ते फल उत्पन्न होतं असंही मानलंच पाहिजे. शास्त्र सांगताय आणि शास्त्र तर सांगतं केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो. म्हणून जे लोक मोक्ष म्हणजे लोक विशेष आहे असं म्हणतात, त्यांनी सुद्धा हेच मानलं पाहिजे की ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते. कारण ज्या फलाचे जे कारण शास्त्राने सांगितले असेल तेच कारण त्या फलास मानले पाहिजे. शास्त्र तर केवळ ज्ञानानेच मोक्ष प्रतिपादन करते, म्हणून केवळ ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. म्हणून मोक्षाला कारण केवळ ज्ञान आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हीचा समसमुच्चय मोक्षास हेतू नाही. म्हणजे तिन्ही एकत्रित, तिन्हीचं अनुष्ठान जर बरोबर घडलं तरच मोक्ष प्राप्त होतो असा वेदांताचा सिद्धांत नाही. समसमुच्चयवादी म्हणतात कर्म उपासनेसहित ज्ञान असेल तरच मोक्ष होतो, परंतु त्यांचं मत कसं चुकीचं आहे, त्यांचं मत कसं खंडनीय आहे याचा विचार आपण केला आणि या गोष्टीची सिद्धी झाली की मोक्ष केवळ हा ज्ञानानेच मिळतो, कर्म उपासनेसहित ज्ञानाने मिळत नाही. कारण कर्म उपासनेसहित ज्ञानाने मोक्ष मानला तर मोक्ष अनित्य ठरेल. अशा अनेक आपत्ती या ठिकाणी दाखवल्या, म्हणून ज्ञानानेच मोक्ष होतो ही गोष्ट सिद्ध झाली. आज या ठिकाणी आपण थांबू, पुढचा विचार उद्या पाहू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.